राज्यात 25 जुलै 2025ला अतिशय जोरदार पावसाचे संकेत जे आहेत ते राज्यामध्ये देण्यात आलेले आहेत. नवीन अपडेट जी आहे ती आलेली आहे. हवामान खात्याची आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांचीसुद्धा नवीन हवामानाची अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे. तर या दोन्ही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पावसाचा जोर असेल, कारण 25, 26, 27 आणि 28 जुलै अतिशय जोरदार पावसाचे संकेत जे आहेत ते राज्यामध्ये देण्यात आलेले आहेत. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी जे आहेत अलर्टचे लेटरसुद्धा काढण्यात आलेले आहेत कलेक्टर यांच्याकडनं. तसेच सावधानतेचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. तर तेच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका कशा प्रकारचा पाऊस असेल, कारण अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचे देखील संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि अनेक भागांमध्ये नदी नाले ओढे जे आहेत भरभरून वाहतील अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होईल. राज्यातील ज्या भागांमध्ये आत्तापर्यंत पाऊस झालेला नसेल त्या भागांमध्ये देखील पावसाची ही सक्रियता असेल. म्हणजेच की संपूर्ण राज्यभर जो आहे पुढील 4 ते 5 दिवस हा पाऊस बरसणार आहे. तसेच अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची सक्रियता अतिशय जोरदार त्या ठिकाणी असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज आणि हवामान खात्याने जाहीर केलेला नुकताच त्यांचा जो आहे नवीन अपडेट जी आहे ती अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे 25 जुलै 2025 अनेक भागांमध्ये जे आहे जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे. कारण राज्यातील अनेक भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय असल्यामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत. यामध्ये विशेष करून जो भाग समाविष्ट असेल तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी या भागामध्ये सर्वाधिक पावसाची जोर त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये देखील विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये अलर्ट जाहीर केलेला आहे. पूर्व विदर्भातील अनेक भागांमध्ये कलेक्टर यांनी लेटर काढलेले आहे. ते लेटरसुद्धा मी आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून येत असेल. अनेक भागांमध्ये जे आहे सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या परिसरामध्ये जे आहे अतिशय जोरदार पावसाची सक्रियता असेल. गेल्या 24 तासांपासून पावसाची सततधार या भागामध्ये चालू आहे आणि पुढील 48 तास देखील पावसाचा जोर हा असाच राहणार आहे. त्यामुळं अतिशय त्या ठिकाणी जे आहे जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल आणि अनेक भागांमध्ये जे आहे पावसाला देखील सुरुवात झालेली असेल. तर काही भागांमध्ये दुपारी 12 ते 1 वाजल्यापासून अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. या भागामध्ये घाटाखालील जो भाग आहे या भागामध्ये देखील पुढील 24 तास या भागामध्ये अतिशय चांगला अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी असणार आहे. कारण घाटावरील जो भाग होता तो म्हणजे बुलढाणा, चिखली, मैकर आणि घाटाखालील जो भाग आहे तो म्हणजे खामगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता आतापर्यंत नव्हती. मात्र आता पुढील 24 ते 48 तास या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे. मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, बीड, धाराशिव हा जो संपूर्ण परिसर आहे तो या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर असेल. अनेक भागांमध्ये जे आहे जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल, तर काही भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील. ढगाळ वातावरणाचा परिणाम हा सकाळपासूनच सगळ्या भागामध्ये असेल. गेल्या 24 तासांपासून अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता आहे. पुढील देखील पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची ते मुसळधार अशा प्रकारची असणार आहे. मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, नगर, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल. मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. जास्त मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता नाही आहे. मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या तारखेमध्ये 25 जुलै रोजी बघायला मिळणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाची सक्रियता थोड्या मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तर इतरत्र भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल. पाऊस जो आहे त्या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह ही पावसाची सक्रियता या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा कोकण परिसर जो आहे कोकण परिसरामध्ये देखील त्या ठिकाणी जे आहे कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे. या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती त्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारची असणार आहे. त्यामुळे इथील नागरिकांनी सुद्धा सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई, ठाणे, पालघर हा जो परिसर आहे परिसरामध्ये पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची काही भागांमध्ये असेल, तर काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम
दिवसभर जो आहे या परिसरामध्ये या ठिकाणी सक्रिय असेल. त्यानंतर भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जो पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची असेल. तसेच जो डोंगराळ भाग आहे त्यामध्ये त्र्यंबकेश्वर आणि डोंगराळ परिसरामध्ये पावसाची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सक्रियता असेल. अतिशय जोरदार पाऊस बसेल, नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा पावसाची सक्रियता जी आहे पुढील 48 तासांमध्ये या भागात वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर जो उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग येतो त्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, खानदेश, भुसावळ, नशिराबाद हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता आहे ती आपल्याला सायंकाळी 4, 5, 6 वाजल्याच्या दरम्यान बघायला मिळेल. दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असलेल्या अनेक भागांमध्ये ही पावसाची सक्रियता जी आहे ती काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाची तर काही भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारची असणार आहे. ही होती संपूर्ण राज्यामधील पावसाची अपडेट 25 जुलै 2025ची. पुढील 48 तास देखील पावसाचा अलर्ट जो आहे तो राज्याला देण्यात आलेला आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. नागपूर जो पूर्व विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे. संततधार पावसाची सुरू असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या कलेक्टरांनी सतर्कतेचा अलर्ट जाहीर त्या ठिकाणी केलेला आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये जी पावसाची सक्रियता असणार आहे त्यामुळे ही सक्रियता ही जी अपडेट आहे हा जो पावसाच्या त्या ठिकाणी जी आपण अपडेट बघितलेली ही सर्वांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर ही होती आपली आजची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील त्या सर्वात आधी बघायला मिळतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.